कल्याणाकरिता तुझा अवतार झाला आहे, तेव्हा तू आता सोन्नलगीस जायला हवं, असा श्री मल्लिकार्जुनांचा आदेश मिळाल्यानंतर सिद्धराम सोन्नलगीला परतले. श्री सिद्धरामांनी सोन्नलगीला परतल्यानंतर आपले आराध्य दैवत श्री मल्लिकार्जुनांचं भव्य मंदिर बांधलं. सोन्नलगी रक्षणासाठी 68 इष्टलिंगांची आणि अष्टविनायकांची मनोभावे स्थापना केली. अनाथ आणि पीडित लोकांसाठी अन्नछत्र उघडले. गोरगरिबांसाठी सामुदायिक विवाहाची प्रथा समाजात रूढ केली. सर्व धर्मियांना एकत्र घेऊन तलावाची निर्मिती करून समतेचा संदेश दिला. सिद्धराम हे जसे योगी होते तसेच ते एक संवेदनशील भावकवी आणि श्रेष्ठ वचनकार होते. 68,000 वचन रचल्याचा उल्लेख त्यांनी स्वतःच एका वचनात केला आहे. परंतु आज जवळपास फक्त त्यांची 2000 वचनं उपलब्ध आहेत. सिद्धरामांच्या धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक कार्यामुळे ते आता शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर म्हणून जनमानसात ओळखले जाऊ लागले. श्री सिद्धरामेश्वरांच्या कर्मयोग सिद्धांतामुळे या सोन्नलगीचं अभिनव श्रीशैल मध्ये रूपांतर झालं. आपलं भूलोकातील इच्छित कार्य पूर्ण झाल्यानंतर श्री सिद्धरामेश्वरांनी शिवयोग समाधी घेण्याचा निर्णय घेतला. एका शुभदिनी आपल्या जमलेल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन श्री सिद्धरामेश्वर समाधीमध्ये जाऊन आपले आराध्य दैवत श्री मल्लिकार्जुनांशी एकरूप झाले. त्या परमज्योतीत महाज्योती विलीन झाली.